भारतातील एक प्रमुख राजकीय पक्ष म्हणजे साम्यवादी पक्ष. भारतामध्ये या साम्यवादी पक्षाची स्थापना इसवी सन 1924 साली झाली. परंतु या पक्षानं प्रत्यक्ष कार्य करायला सुरुवात ही 1948 या सालामध्ये केलेली होती. कारण ब्रिटिश राज्यकर्त्यांनी साम्यवादी पक्षावर बंदी घातलेली होती. स्वातंत्र्य संग्रामामध्ये ब्रिटिश सरकारला विरोध करण्यामध्ये या साम्यवादी पक्षाची भूमिका महत्त्वपूर्ण होती. काही साम्यवादी नेते काँग्रेस पक्षाच्या बुरख्या आडूनच कार्य करत होते. 1942 सालचं काँग्रेस पक्षानं सुरू केलेलं चले जावचं आंदोलन, साम्यवादी पक्षानं काँग्रेसच्या या आंदोलनाला मात्र विरोध केलेला होता आणि त्यामुळं भारतीय जनमानसामध्ये या पक्षाची प्रतिमा डागाळली गेलेली होती. ज्या वेळेला भारत स्वतंत्र झाला त्यावेळेला भारत सरकारनं 1948 साली या साम्यवादी पक्षावरील बंदी उठवलेली होती. 1948 ते 1952 या काळामध्ये साम्यवादी पक्षानं देशात अनेक ठिकाणी हिंसक चळवळी आणि सशस्त्र उठाव केले. अर्थातच प्रतिबंधक स्थानबद्धतेचा कायदा, या कायद्याखाली अनेक साम्यवादी नेत्यांना अटक करण्यात आलेली होती. 1952 पासून मात्र या साम्यवादी पक्षानं आपल्या धोरणामध्ये हळूहळू बदल करायला सुरुवात केली. संसदीय लोकशाही पद्धतीचा मार्ग या पक्षानं स्वीकारला आणि मग हा पक्ष भारतीय राजकारणामध्ये उतरला. लोकसभेची पहिली 1952ची निवडणूक, या निवडणुकीमध्ये या साम्यवादी पक्षानं 16 जागा मिळवल्या. तर 1957च्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये या पक्षाला लोकसभेच्या 27 जागा मिळालेल्या होत्या. राष्ट्रीय पातळीवरच नव्हे तर राज्यांच्या विधानसभांमध्ये देखील या पक्षानं अभूतपूर्व असं यश मिळवलं. विविध राज्यांच्या विधानसभांच्या 162 जागा या पक्षानं मिळवलेल्या होत्या आणि केरळ राज्यामध्ये साम्यवादी पक्षानं आपली सत्ता बनवली सुद्धा. 1962च्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये साम्यवादी पक्षाला 29 जागा मिळालेल्या होत्या. म्हणजेच 1924 साली स्थापन झालेला हा पक्ष, की ज्यानं प्रत्यक्ष कार्य करायला सुरुवात 1948 साली केली, या पक्षानं हळूहळू भारतीय राजकारणामध्ये आपला पाय रोवण्यास सुरुवात केलेली होती. जसं जनता पक्षाचं विघटन झालं, राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचं विघटन झालं, तशाच पद्धतीनं साम्यवादी पक्षातसुद्धा अंतर्गत मतभेद व्हायला सुरुवात झाली. आणि हा मतभेद कोणत्या कारणावरून होता तर चीनचं आक्रमण. भारत आणि चीन यांच्यातील झालेलं लष्करी कारवाई, चीननं भारतावर केलेलं आक्रमण, या बाबतीमध्ये साम्यवादी पक्षानं कोणती भूमिका घ्यावयाची या संदर्भातील हे मतभेद होते आणि हे मतभेद इतके विकोपाला गेले होते की यातूनच 1963 साली साम्यवादी पक्षाचं विघटन झालेलं आहे. साम्यवादी पक्षामध्ये यापूर्वी मतभेद होतेच आणि हे मतभेद कोणत्या स्वरूपाचे होते तर रशियाच्या बाजूनं असणारा साम्यवादी पक्षातील एक गट होता, तर चीनच्या बाजूनं असणारा चीनवादी गट या साम्यवादी पक्षामध्ये सामील होता. म्हणजे रशियावादी गट आणि चीनवादी गट असे मतभेद यापूर्वीही साम्यवादी पक्षामध्ये होतेच. कारण रशिया आणि चीन हे जगातील साम्यवादी राष्ट्र आहेत, ज्यांची शासन व्यवस्था ही साम्यवादी स्वरूपाची आहे. 1964 साली चीनवादी गटानं मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष नावाचा स्वतंत्र पक्ष स्थापन केला. म्हणजे साम्यवादी पक्षातून चीनवादी गट, चीनच्या बाजूनं, चीनच्या साम्यवादाला अनुसरणारा जो गट होता तो बाजूला झाला आणि त्याने 1964 साली चीनवादी गटानं मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष हा स्वतंत्र पक्ष स्थापन केला. या मार्क्सवादी डाव्या साम्यवादी पक्षाचं नेतृत्व अनेक नेत्यांनी केलेलं आहे. याच्यामध्ये नंबूद्रीपाद, ज्योती बसू, गोपालन, पी सुंदरय्या, बी.टी. रणदिवे, हरेकृष्ण कोणार, पी दासगुप्ता, हरिकिशन, सुरजित, अहिल्याबाई रांगणेकर यासारख्या नेत्यांनी याचं नेतृत्व केलेलं होतं. साम्यवादी पक्षामध्ये दुसरा जो गट होता म्हणजे रशियावादी गट, हा गट भारतीय कम्युनिस्ट पक्ष म्हणून स्थापन झाला.
याला उजवा कम्युनिस्ट पक्ष असंही संबोधलं जातं. म्हणजेच बघा, साम्यवादी पक्षामध्ये फूट पडली, त्याचं विघटन झालं. 1964 साली साम्यवादी पक्षातील चीनच्या बाजूनं, चीनच्या साम्यवादाचा पुरस्कार करणारा जो गट होता, त्या गटानं एक वेगळा पक्ष स्थापन केला, ज्याचं नाव आहे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, ज्याला डावा साम्यवादी पक्ष असं म्हटलं जातं. आणि यातील रशियाच्या बाजूनं जो होता, रशियातील साम्यवादाच्या संदर्भात अनुसरणारा जो गट होता, तो भारतीय कम्युनिस्ट पक्ष म्हणून उदयास आला, ज्याला उजवा साम्यवादी पक्ष किंवा उजवा कम्युनिस्ट पक्ष असंही संबोधलं जातं. मग या पक्षाचं नेतृत्व कोणी केलेलं आहे? तर श्रीपाद अमृत डांगे असतील, रोझा देशपांडे असतील, PC जोशी असतील, मोहन कुमार मंगलम, भूपेश गुप्ता, SG सरदेसाई यासारख्या नेत्यांकडे या पक्षाचं नेतृत्व होतं. 1967 सालच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये या दोन्हीही पक्षांनी भाग घेतला. निवडणुकीमध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला 19 जागा मिळाल्या, तर भारतीय कम्युनिस्ट पक्षाला 23 जागा मिळालेल्या होत्या. 1971 साली भारतीय कम्युनिस्ट पक्षाला 23 जागा मिळाल्या, तर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला 25 जागा मिळाल्या. म्हणजे एकापाठोपाठ एक अशी वरचढपणा या दोन्हीही पक्षांनी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये दाखवून दिलेला आहे. 1977 साली भारतीय कम्युनिस्ट पक्षाला 7 जागा मिळाल्या होत्या, तर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला 22 जागा मिळालेल्या होत्या. 1980 साल उजाडलं, त्यावेळेला मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने थोडीशी ग्रीफ घेतली आणि त्याला 36 जागा मिळाल्या, तर भारतीय कम्युनिस्ट पक्षाला एकही जागा 1980च्या निवडणुकीत मिळवता आलेली नाही. 1989च्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला 32 जागा, तर भारतीय कम्युनिस्ट पक्षाला 12 जागा मिळालेल्या होत्या. केरळ आणि पश्चिम बंगाल या दोन्ही राज्यांमध्ये या दोन्ही साम्यवादी पक्षांचा विशेष प्रभाव पडलेला होता. 1991 साली लोकसभेमध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला 35 जागा मिळाल्या आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाला 13 जागा मिळाल्या. 1996 सालच्या 11व्या लोकसभेमध्ये पुन्हा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षानं 32 जागा प्राप्त केलेल्या होत्या, तर भारतीय कम्युनिस्ट पक्षाला 12 जागा यांच्यावर समाधान मानावं लागलेलं होतं. या दोन्हीही पक्षांनी राष्ट्रीय आघाडी सरकारला, रालोआला बाहेरून पाठिंबा दिलेला होता. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षानं 1998च्या 12व्या लोकसभेमध्ये 32 जागा मिळवल्या, तर भारतीय कम्युनिस्ट पक्षाला 8 जागांवर समाधान मानावं लागलेलं होतं. पुन्हा 1999 सालची निवडणूक उजाडली. या निवडणुकीमध्ये 13व्या लोकसभेमध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षानं 33 जागा मिळवल्या, तर भारतीय कम्युनिस्ट पक्षाला केवळ 4 जागांवर समाधान मानावं लागलेलं होतं. 2004ची निवडणूक 14वी लोकसभा कम्युनिस्ट पक्षाला, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला म्हणजे माकपला 43, तर भारतीय कम्युनिस्ट पक्ष म्हणजे भाकपला 10 जागा मिळालेल्या होत्या. भारतीय राजकारणामध्ये या दोन्हीही पक्षांनी अशा प्रकारे आपलं अस्तित्व हे टिकवून धरलेलं आहे. दोन्हीही पक्ष पुढे जाऊन संयुक्त पुरोगामी आघाडी संपुआमध्ये सामील झालेले होते. दोन्हीही वामपंथी पक्ष आणि या दोन्हीही वामपंथी पक्षांनी मनमोहन सिंग यांचं जे आघाडी सरकार आहे, संपुआचं संयुक्त पुरोगामी आघाडीचं संयुक्त सरकार, याला बाहेरून पाठिंबा दिलेला होता. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते होते सोमनाथ चॅटर्जी, आणि या सोमनाथ चॅटर्जींची निवड ही लोकसभेच्या सभापतीपदी झालेली होती, ही मनमोहन सिंग सरकारच्या कालखंडामध्ये. 2009 सालची 15व्या लोकसभेची निवडणूक, आणि या निवडणुकीमध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला 16 जागा मिळाल्या, तर भारतीय कम्युनिस्ट पक्षाला 4 जागा मिळाल्या. 16वी 2014ची लोकसभेची निवडणूक, यामध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला 9 जागा, तर भारतीय कम्युनिस्ट पक्षाला केवळ 1 जागा, आणि कम्युनिस्ट स्वतंत्र एम नावाचा जो पक्ष पुन्हा निर्माण झाला त्याला 2 जागा मिळाल्या. 2019ची 17वी लोकसभेची निवडणूक, आणि या निवडणुकीमध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष याला
केवळ 3, भारतीय कम्युनिस्ट पक्षाला केवळ 2 जागा मिळाल्या होत्या. तृणमूल काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष यांच्या प्रभावामुळं साम्यवादी पक्ष हळूहळू कमकुवत व्हायला सुरुवात झाली. कारण पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस हा एक पक्ष प्रभावी ठरू लागलेला होता. त्यामुळं हळूहळू साम्यवादी पक्षाला उतरती कळा ही निर्माण झाली. ज्या वेळेला या पक्षामध्ये ज्येष्ठ नेते होते, ज्योती बसूसारखे नेते असतील किंवा श्रीपाद अमृत डांगे, कुमार मंगलम यासारखे नेते ज्या वेळेला होते त्यावेळेला या पक्षाची आघाडी होती. परंतु हळूहळू या पक्षाला उतरती कळा लागायला सुरुवात झाली. तर ह्या साम्यवादी पक्षाची नेमकी ध्येयधोरणे कोणती होती, कोणत्या उद्दिष्टांचा पाठपुरावा या दोन्हीही पक्षांनी केलेला होता किंवा आपल्या जाहीरनाम्यामध्ये कोणत्या ध्येयधोरणांचा स्वीकार या दोन्हीही पक्षांनी म्हणजेच मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि भारतीय कम्युनिस्ट पक्ष या पक्षांनी केलेला होता याचा आढावा घेणं खूप गरजेचं आहे. भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या ध्येयधोरणांमध्ये साधारणपणे अशी काही उद्दिष्ट स्वीकारलेली होती की 42व्या घटनादुरुस्तीमध्ये सुधारणा करून व्यक्ती स्वातंत्र्याच्या विरोधी जे कलम आहे ते रद्द करणं हे या भारतीय कम्युनिस्ट पक्षानं आपलं ध्येयधोरण स्वीकारलेलं होतं. किमती स्थिर ठेवणं, त्यासाठी जीवनावश्यक वस्तूंच्या घाऊक व्यापारावरती नियंत्रण ठेवणं या ध्येयधोरणाचा स्वीकार भारतीय कम्युनिस्ट पक्षानं केलेला होता. अर्थव्यवस्थेत सुधारणा करणे, रोजगार वृद्धी करणे, कामगार शेतमजूर यांना किमान वेतन मिळवून देणं, शेतीमालाला योग्य भाव मिळवणं, वेठबिगार पद्धती नष्ट करणं या दृष्टीनं प्रयत्न करणं, स्त्रियांना समान दर्जा देणाऱ्या कायद्यांची अंमलबजावणी करणे, विद्यार्थी म्हणजेच युवक आणि शिक्षक यांना काम करण्याचा हक्क देणे, मागासलेल्या जाती जमातींना, हरिजनांना, मुस्लिमांना त्यांच्या हक्कांविषयी संरक्षण देणे, परराष्ट्र संबंध प्रस्थापित करून साम्राज्यशाहीला विरोध करणे, सोव्हिएत रशियाशी मैत्रीचे संबंध वाढविणे. म्हणजेच भारतीय कम्युनिस्ट पक्ष यांना आपल्या ध्येयधोरणांमध्ये साधारणतः सामाजिक मूल्यांची किंवा सामाजिक समतेची प्रस्थापना होऊ शकेल अशा प्रकारच्या ध्येयधोरणांचा अंतर्भाव केलेला आहे. त्याचबरोबरीनं अर्थव्यवस्थेसंबंधी देखील आणि सामान्य गरीब मध्यमवर्गीय यांच्या कल्याणासाठीची ध्येयधोरणं ही भारतीय कम्युनिस्ट पक्षानं की जो रशियावादी गट म्हणून ओळखला जातो या भारतीय कम्युनिस्ट पक्षानं आपल्या ध्येयधोरणांमध्ये अशा प्रकारे या समाजवादी साम्यवादी प्रकारच्या ध्येयधोरणांचा अंतर्भाव केलेला आहे. यानंतरचा दुसरा म्हणजेच मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि या पक्षानं आपल्या ध्येयधोरणांमध्ये साधारणपणे हे स्वीकारलेलं आहे की परकीय भांडवलांचे राष्ट्रीयकरण करणे, परकीय कर्ज तहकूब करणे, साखर, ज्यूट, सिमेंट, कापड आणि मक्तेदारीचं उद्योग समूह यांचे राष्ट्रीयकरण करणं, कामगार चळवळीच्या लोकशाही हक्कांचं पुनरुज्जीवन करणं, सरंजामी जमिनी ताब्यात घेऊन भूमिहीनांना वाटणं, शेतकऱ्यांची कर्जे माफ करून त्यांना लागणाऱ्या साधनसामग्रीचा पुरवठा करणं, 14 वर्षाखालील मुलांचे शिक्षण मोफत करणे, जीवनावश्यक वस्तूंच्या किमती खाली आणणं आणि घाऊक व्यापार सरकारनं ताब्यात घेणं, रोजगाराचा हक्क मूलभूत मानणं, परराष्ट्र धोरण ठरवून समाजवादी राष्ट्रांशी सहकार्याचे संबंध ठेवणं आणि तसेच साम्राज्यशाहीला विरोध करणं. साधारणपणे याही पक्षाची ध्येयधोरणं ही भारतीय कम्युनिस्ट पक्षाप्रमाणेच आहेत. तर देखील हा चीनवादी गट म्हणून ओळखला जातो आणि त्याचबरोबरीनं सामान्य कामगार वर्ग, भूमिहीन, शेतमजूर आणि विद्यार्थी म्हणजे 14 वर्षाखालील मुलांना मोफत आणि सक्तीचं शिक्षण देण्याविषयीची जी भूमिका मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षानं आपल्या ध्येयधोरणांमध्ये मांडलेली आहे, खरंच त्याचं इम्प्लिमेंटेशन आपण पाहतोय की त्याचं इम्प्लिमेंटेशन हे झालेलं आहे की 6 ते 14 वयोगटातील मुलांना मोफत आणि सक्तीचं प्राथमिक शिक्षण हे भारत सरकारमार्फत दिलं जातं. म्हणजे अशा प्रकारे भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष यांनी आपल्या ध्येयधोरणांमध्ये सामान्य वर्गाला लक्ष बनवलेलं आहे. गेल्या 50 वर्षांच्या काळामध्ये बहुतेक सर्वच राजकीय पक्षांना आपली सत्ता केंद्र ही सुरक्षित ठेवण्यामध्ये अपयश आलेलं आहे. अपवाद पश्चिम बंगालमधील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा असेल,
कारण याची बांधणी जी आहे ती मजबूत आहे, संघटनात्मक रचना मजबूत आहे, शासकीय यंत्रणेचा पुरेपूर आणि प्रभावीपणे वापर यांनी केलेला दिसून येतो. दुर्बल विरोधी पक्ष आणि ज्योती बसू यांचं प्रभावी नेतृत्व या आधारे पश्चिम बंगालवर बसलेली त्यांची पोलादी पकड यामुळं या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षांनी 1971 पासून आत्तापर्यंत म्हणजे जवळपास 2004 पर्यंत आपला पक्षाचा दबदबा हा कायम टिकून ठेवलेला होता. पश्चिम बंगालमधील जो मजूर वर्ग आहे, दलित वर्ग आहे, शेतकरी, मध्यम वर्ग यांनी मार्क्सवाद्यांनी संघटित ठेवलेला होता. निवडणुकीच्या कालखंडामध्ये नेहमी या वर्गाचं भरघोस असं बहुमत या पक्षाला प्राप्त होत असे. बऱ्याचदा या पक्षानं साम दाम दंडभेद अशा सर्वच मार्गांचा वापर करून शास्त्रशुद्ध अशी रणनीती म्हणजे सायंटिफिक रिगिंग चालू ठेवून आपली सत्ता टिकवण्यामध्ये यश प्राप्त केलेलं होतं. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षानं पश्चिम बंगालमध्ये अगदी तळागाळापर्यंत आपली बीजं रुजवलेली होती. यामध्ये ज्योती बसू यांच्यासारखं प्रभावी नेतृत्व या पक्षाला लाभल्यामुळं या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची सत्ता ही बरीच वर्ष पश्चिम बंगालमध्ये स्थिर आणि यशस्वी झालेली होती. परंतु 2019 साली जी 17वी लोकसभेची निवडणूक झाली, या दोन्हीही पक्षांना साम्यवादी पक्ष या निवडणुकीमध्ये दुर्बल झालेले दिसून येतील. म्हणजेच ज्योती बसू यांचं नेतृत्व जोपर्यंत टिकून होतं तोपर्यंत या पक्षांची ग्रीफ होती, या पक्षांची प्रगती होती, सत्ता काबीज करण्यामध्ये त्यांना यश प्राप्त होत होतं. परंतु अलीकडील काही कालखंडामध्ये हा पक्ष देखील दुर्बल झालेला आहे. बहुजन समाज पक्षाची स्थापना ही काशीराम यांनी 14 एप्रिल 1984 रोजी केली. सुरुवातीला दलित शोषित समाज संघर्ष समिती या नावानं याची स्थापना झालेली होती. नंतर याचं रूपांतरण हे बहुजन समाज पक्षामध्ये झालेलं आहे. विशेष करून दलित मागासवर्गीय समाजाचं होणारं आर्थिक आणि सामाजिक शोषण थांबवण्यासाठी आणि त्यांच्यामध्ये सामाजिक जाणीव आणि जागृती निर्माण करण्यासाठी या बहुजन समाज पक्षाची स्थापना करण्यात आली. यातील बहुजन हा शब्द पाली भाषेतील असून बौद्ध वाङ्मयामध्ये हा प्रामुख्याने आढळतो. लॉर्ड गौतम बुद्ध आपल्या शिष्यांना मार्गदर्शन करताना बहुजन हिताय बहुजन सुखाय या अर्थानं बहुजन या शब्दाचा वापर करत असत. बहुजन लोकांचं हित, कल्याण, बेनिफिट अँड प्रॉस्पेरिटी ऑफ मेजॉरिटी पीपल म्हणजेच संख्येनं बहुत लोकांचं कल्याण साधण्याच्या उद्देशानं बहुजन समाज पक्ष स्थापन झालेला आहे आणि त्याचं नामकरण देखील बहुजन समाज पक्ष असं केलेलं आहे. दलित समाजाचे नेते काशीराम यांच्या बहुजन समाज पक्षाला 1990 पर्यंत भारतीय राजकारणामध्ये अगदी मर्यादित स्वरूपामध्ये यश प्राप्त करता आलेलं होतं. प्रकृती अस्वास्थ्य असल्या कारणानं काशीराम यांनी नंतर आपली शिष्या मायावती यांच्याकडे या बहुजन समाज पक्षाची धुरा दिलेली होती. मायावती या बहुजन समाज पक्षाच्या वास्तव नेत्या होत्या, डी फॅक्टो लीडर. म्हणजे खऱ्या अर्थानं बहुजन समाज पक्षाची प्रतिष्ठा आणि निवडणुकांमध्ये या पक्षाला यश प्राप्त करून देण्याचं काम मायावती यांनी केलेलं आहे. त्या पक्षाच्या ज्यावेळेला नेत्या बनल्या त्यावेळेला या पक्षाचा प्रभाव जलद गतीने वाढायला सुरुवात झाली. 1996 पासून बहुजन समाज पक्षाला लोकसभा आणि उत्तर प्रदेशच्या विधानसभेमध्ये अधिक प्रतिनिधित्व प्राप्त करता आलं. 1996 साली झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये म्हणजे 11व्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये या पक्षाला 11 जागा मिळालेल्या होत्या. मध्य प्रदेशमधून 2, पंजाबमधून 3, उत्तर प्रदेशमधून 6 असे प्रतिनिधी लोकसभेवर या बहुजन समाज पक्षाचे निवडून आलेले होते. 1998 साली झालेल्या 12व्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये या पक्षाला हरियाणातून 1, उत्तर प्रदेशमधून 4 आणि 5 जागा मिळालेल्या होत्या. 1999 साली झालेल्या 13व्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये
उत्तर प्रदेशमधून बहुजन समाज पक्षाचे जवळपास 14 प्रतिनिधी निवडून आले. 2004 साली झालेल्या 14व्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये उत्तर प्रदेशमधूनच 19 प्रतिनिधी निवडून आले. 2009मध्ये मध्य प्रदेशमधून 1 आणि उत्तर प्रदेशमधून 20 असे 21 प्रतिनिधी निवडून आले. त्यामुळं बहुजन समाज पक्ष हा राष्ट्रीय पक्षांच्या यादीमध्ये 4थ्या क्रमांकावर जाऊन बसला. या निवडणुकीत बहुजन समाज पक्षाला साधारणतः एकूण मतदानाच्या 6.17% मते मिळालेली होती. बहुजन समाज पक्षानं 1990 पासून उत्तर प्रदेश, बिहार, छत्तीसगड, दिल्ली, हरियाणा, हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेश, पंजाब, राजस्थान, महाराष्ट्र अशा 10 राज्यांमध्ये जवळपास विधानसभेच्या सर्व निवडणुका लढवून काही अंशी आपला प्रभाव पाडलेला आहे. तरी देखील या पक्षाचा विशेष प्रभाव हा उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुकीमध्येच जाणवतो. उत्तर प्रदेशच्या विधानसभेच्या 1996च्या निवडणुकीमध्ये याचे 67 प्रतिनिधी निवडून आले होते. 2002 साली 98 प्रतिनिधी, 2007मध्ये 203 प्रतिनिधी आणि 2012च्या निवडणुकीत 80 प्रतिनिधी उत्तर प्रदेशच्या विधानसभेमध्ये बहुजन समाज पक्षाचे निवडून आलेले होते. बिहार राज्यामध्ये बहुजन समाज पक्षानं 1990 ते 2010 या कालखंडात विधानसभांच्या ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकीमध्ये काही अंशी आपलं अस्तित्व हे टिकवून ठेवलेलं होतं. उत्तर प्रदेशप्रमाणेच मध्य प्रदेशमध्ये देखील बहुजन समाज पक्षानं 1990 पासून झालेल्या विधानसभांच्या निवडणुकांमध्ये आपला प्रभाव हा टिकवून धरलेला आहे. 1993 मध्ये 11 प्रतिनिधी, 1998 मध्ये 11, 2008 मध्ये 7 या प्रकारच्या विधानसभांच्या निवडणुकीमध्ये बहुजन समाज पक्षानं जवळपास 9% मतं मिळवण्यामध्ये यश प्राप्त केलं. 1991 मध्ये 1, 1996 मध्ये 2, 2009 मध्ये 1 अशा प्रकारे लोकसभेच्या निवडणुकीत देखील मध्य प्रदेशमधून बसपानं आपले प्रतिनिधी निवडून आणले. पंजाब, हरियाणा या घटक राज्यांमध्ये सुद्धा विधानसभांमध्ये बहुजन समाज पक्षानं भाग घेतला, आपले प्रतिनिधी उभे केले आणि तिथंही आपला टिकाव टिकवून धरलेला आहे. पंजाबमध्ये 1989 साली 1 प्रतिनिधी निवडून आणला, 96 साली 3 प्रतिनिधी, हरियाणामध्ये 1998 साली 1 प्रतिनिधी लोकसभेवर निवडून आणले. महाराष्ट्रात देखील बहुजन समाज पक्षानं आपले पाय रोवलेले आहेत. म्हणजेच 1990 पासून झालेल्या विधानसभांच्या 5 निवडणुका या पक्षानं निवडलेल्या आहेत. परंतु असं म्हणावं लागेल की महाराष्ट्राच्या विधानसभेत मात्र या पक्षाला आपलं खातं काही उघडता आलेलं नाही आहे. निवडणूक लढवावी तशी लढली, परंतु म्हणावं तसं यश काही पदरी आलं नाही. राजस्थान, छत्तीसगड, दिल्ली, हिमाचल प्रदेश या राज्यांच्या विधानसभांच्या निवडणुकांमध्ये मात्र काही अंशी हा पक्ष यशस्वी झालेला दिसून येईल. उत्तर प्रदेशमध्ये एक प्रभावी राजकीय पक्ष म्हणून बहुजन समाज पक्षाला खऱ्या अर्थानं महत्त्व प्राप्त झालेलं आहे. बहुजन समाज पक्षानं भारतीय जनता पक्षाबरोबर उत्तर प्रदेशमध्ये 1995, 97 आणि 2002 साली ज्यावेळेला मायावती या पक्षाच्या नेत्या होत्या आणि आजही आहेत, त्यांच्या नेतृत्वाखाली संयुक्त आघाडी सरकार हे स्थापन केलेलं होतं. 1996 साली या पक्षानं मग काँग्रेस पक्षाशी देखील हातमिळवणी केलेली होती. काशीराम यांच्या निधनानंतर या बहुजन समाज पक्षाच्या नेतृत्वाची जबाबदारी ही सर्वेसर्वा असणाऱ्या मायावतींवर आली. दलित मागासवर्गीय समाजाचं होणारं आर्थिक आणि सामाजिक शोषण थांबविण्यासाठी हा पक्ष स्थापन झालेला होता आणि आज हा पक्ष उत्तर भारतामध्ये सवर्णांचा पाठिंबा मिळवण्यात देखील यशस्वी झालेला आहे. 2007 मध्ये उत्तर प्रदेशमध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये या पक्षाला 206 जागा मिळाल्या आणि सुश्री मायावती या 4थ्यांदा उत्तर प्रदेशमध्ये मुख्यमंत्री बनल्या. या निवडणुकीमध्ये बहुजन समाज पक्षाला उच्चवर्णीयांची मतं मिळाली. बसपाला या निवडणुकीमध्ये स्पष्ट आणि निर्विवाद बहुमत मिळालं आणि मायावती या 5 वर्षांसाठी सत्तेवर टिकून राहिल्या. परंतु 2012 साली मात्र उत्तर प्रदेशच्या विधानसभेमध्ये समाजवादी पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालं आणि या पक्षाचे नेते अखिलेश यादव हे
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री बनले. उच्चवर्णीयांचा हळूहळू बहुजन समाज पक्षाला असणारा पाठिंबा कमी होऊ लागला. त्याला केवळ 80 जागा मिळाल्या. तरी देखील 2009 साली झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत मायावतींच्या बहुजन समाज पक्षानं 21 जागा मिळवल्या आणि भारतीय राजकारणामध्ये राष्ट्रीय पक्ष म्हणून आपलं स्थान 4थ्या क्रमांकाचं निश्चित केलेलं आहे. या बहुजन समाज पक्षाची ध्येयधोरणं कोणती आहेत? बहुजन समाज पक्ष हा सध्या राष्ट्रीय पक्ष म्हणून 4थ्या क्रमांकावर आहे. या पक्षाचं चिन्ह आहे हत्ती. या पक्षाच्या ध्वजाचा रंग निळा आहे. बहुजन समाज पक्षाचं तत्त्वज्ञान हे फुले शाहू आंबेडकर यांच्या सामाजिक समतेच्या विचारसरणीवर आधारलेलं आहे. मायावतींनी देखील फुले आंबेडकर शाहू ही त्रिसूत्री स्वीकारून आपला राज्यकारभार आणि राजकारण सुरू ठेवलेलं आहे. बहुजन समाज पक्षाचे 15व्या लोकसभेतील 545 पैकी 21 प्रतिनिधी होते. राजेश वर्मा हे लोकसभेतील या पक्षाचे नेते होते. 2014 साली झालेल्या 16व्या लोकसभेमध्ये बहुजन समाज पक्षाचा दारुण पराभव झाला. या पक्षाला एकही जागा मिळवता आली नाही. 250 पैकी राज्यसभेत देखील 15 प्रतिनिधी या पक्षाचे निवडून आले आणि या पक्षाच्या राज्यसभेतल्या नेत्या या मायावतीच आहेत. 2019 साली 17व्या लोकसभेमध्ये बहुजन समाज पक्षाला 10 जागा मिळाल्या आणि बहुजन समाज पक्षाने आपल्या ध्येयधोरणांमध्ये प्रामुख्यानं म्हणता येईल की 3 घटकांचा समावेश केलेला आहे. आपल्या ध्येयधोरणांमध्ये 3 गोष्टींना त्यांनी प्राधान्यक्रम दिलेला आहे. एक, दलितांचा समाजवाद, दलित सोशलिझम. दुसरा, धर्मनिरपेक्षता, सेक्युलरिझम. आणि तिसरा, सामाजिक विणकाम म्हणजे परिवर्तन, सोशल इंजिनिअरिंग. 2007 साली मायावतींनी सोशल इंजिनिअरिंग अर्थात सामाजिक विणकामाच्या जोरावरतीच पूर्ण बहुमतानं उत्तर प्रदेशच्या विधानसभेमध्ये स्पष्ट बहुमत मिळवून सत्ता प्राप्त केलेली होती. मायावती यांनी सामाजिक अभियांत्रिकीच्या प्रयोगाद्वारे ब्राह्मण, मुस्लिम आणि दलित लोकांना एकत्र आणलं. उत्तर प्रदेश राज्यातील 70 जिल्ह्यांमध्ये 21,000 किलोमीटरचा प्रवास करून ब्राह्मण, मुस्लिम आणि दलितांचे जवळपास 98 मेळावे घेतले. त्यांनी ब्राह्मण, दलित, मुस्लिम भाईचारी बनाव समित्या देखील स्थापन केल्या. या समित्यांमध्ये महत्त्वाच्या पदांवर तिन्ही समाजातील लोकांना त्यांनी नियुक्त केलं. मायावतींचा विचार समाजामध्ये बिंबवणं हे या समित्यांचं प्रमुख काम होतं. आपापल्या भागामध्ये जे जातीय तणाव आहेत ते काहीसे कमी करून ते निर्माणच होणार नाहीत याविषयीची काळजी घेण्याची जबाबदारी या समित्यांवर त्यांनी सोपवली. एकाच वेळी राजकीय जागृती आणि जातीय सलोखा निर्माण करण्याचे त्यांचे प्रयत्न होते. उत्तर प्रदेशच्या निवडणुकीचा निकाल लागला आणि मायावतींचं हे सामाजिक विणकाम त्या ठिकाणी यशस्वी ठरलं. नवे राजकीय व्याकरण म्हणजेच न्यू पॉलिटिकल ग्रामर याचा वापर करून त्यांनी पार्टी पॉलिटिक्सला सोशल पॉलिटिक्सकडे वळवण्यामध्ये सामाजिक परिवर्तनाचा यशस्वी प्रयोग केला. त्यांनी मनुवादी समाजव्यवस्था बदलण्याचा प्रयत्न केला आणि मायावती समाजव्यवस्था त्यांनी स्थापण्याचा प्रयत्न केलेला आहे. या प्रयोगाच्या यशामागे मायावती यांचा अपार श्रम आहे, त्यांचे कौशल्य आहेत. उच्चवर्णीयांना त्यांच्याकडे खेचून आणण्यामध्ये अत्यंत मोलाचा वाटा त्यांच्या पक्षाचे सचिव म्हणजे सतीश मिश्रा यांनी उचललेला आहे. पददलितांचे आणि बहुजन समाजाचे नेते म्हणजेच महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज, नारायण गुरु, पेरियार, E.V. रामस्वामी नायकर यासारख्या नेत्यांचं, त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारप्रेरणेतून मायावती यांनी सामाजिक परिवर्तनाची ही चळवळ सुरू केलेली आहे. बहुजन समाज पक्षाचं तत्त्वज्ञान आणि ध्येयधोरण यामध्ये भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यातील न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता या उद्दिष्टांशी त्यांचं तत्त्वज्ञान हे साधर्म्य राखणार आहे. त्यांच्या उद्दिष्टांमध्ये पहिलं उद्दिष्ट आहे ते म्हणजे पददलित, बहुजन आणि अल्पसंख्याक समाजातील व्यक्तींना समानतेची वागणूक देणं, कायद्यासमोर सर्वांना समान वागणूक देणं, पददलितांचे सामाजिक आर्थिक शोषण थांबविणे, सामाजिक आर्थिक आणि राजकीय क्षेत्रात सर्वच नागरिकांना समान संधी देणं, आर्थिक सामाजिक विषमतेची दरी कमी करून बहुजन समाजाला विकासाची संधी मिळवून देणं, तसे शासनाकडून प्रयत्न चालू ठेवणं,
पददलितांचे आर्थिक शोषण, आर्थिक परावलंबन संपुष्टात आणणं, दरिद्री पददलित परावलंबी लोकांचं राहणीमान आणि जीवनमान सुधारण्यासाठी शासनाकडून त्यांचे आर्थिक सक्षमीकरण करणं, शैक्षणिक सुधारणा, बेकारी निवारण, दारिद्र्य निर्मूलन, आरोग्य यासारख्या गोष्टींमध्ये विविध योजना आणि उपक्रम राबविणं, अशा प्रकारची ध्येयधोरणं ही बहुजन समाज पक्षानं स्वीकारलेली आहेत. म्हणजेच राष्ट्रीय काँग्रेस, भारतीय जनता पक्ष, साम्यवादी पक्ष यांच्या पाठोपाठ बहुजन समाजवादी पक्ष किंवा बहुजन समाज पक्ष बसप याचंही स्थान खूप महत्त्वाचं आहे. सामान्य पददलित वर्गाला समोर ठेवून त्यांच्या आर्थिक सामाजिक समानतेची प्रस्थापना करण्यासाठी, त्याचबरोबर समाजातील जे आंतरजाती भेद आहेत हे नष्ट करण्यासाठी या पक्षानं कार्य केलेलं आहे आणि निवडणुकीमध्ये आपली जी चढाओढ आहे ती कायमस्वरूपी ठेवलेली आहे असं म्हणावं लागेल. आणि याचं सारं श्रेय पक्षाचे नेते काशीराम आणि त्यांच्यानंतर पक्षाच्या सर्वेसर्वा असणाऱ्या मायावती यांनाच द्यावं लागेल.